राधे राधे. आज आपण बनवणार आहे कृष्णाजीचा लहान ड्रेस. एक पिवळ्या कलरची ऊन आहे, केशरी ऑरेंजमध्ये, आणि एक ग्रीन कलरमध्ये. हे दोन कलरची ऑर्डर आलेली मला. चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 साकड्या घेऊन आपल्याला सुरुवातीच्या 3 सोडायचे. 1, 2, 3 सोडून सनी मग आपल्याला याच्यात अटॅच करून घ्यायचं आहे. हे पहा, परत जिथं आपण पहिली साखळी घेतली, खांब घेतला ना, त्याच्यातच डबल खांब घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे एकच चेनमध्ये 2 खांब घ्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 2 खांब घ्यायचे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये 2 घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही रिंग पूर्ण करून घ्यायची. एका साखळीमध्ये 2 खांब टाकायचे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने आपली रिंग पूर्ण तयार होते. म्हणजे हा इथं गळा येईल. आता पुढे सुरुवात लावून घेऊ. 1, 2. आता ही घेतलेली ना, त्याच्याच पुढच्या याच्यात एक घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या याच्यात. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण एक ची लाईन घेऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. कंप्लीट झालेली. आता आपल्याला इथून असं फोल्ड करून घ्यायचं आहे, है ना. तर हे आता फोल्ड करायच्या वेळेस मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 खांब घ्यायचे आपल्याला सुरुवातीला. 1, 2. हे 2 झाले. 3, 3 आणि हे 4. हे पहा, 1, 2, 3, 4, 5 झाल्यानंतर आपल्याला सोडायचे. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 4 आपल्याला 1, 2, 3, 4 चौथ्या नंबरच्या या लाईन मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं. इकडे पण तसंच येईन ते. आणि मग ही खालची लाईन तयार. इथं हातची साईड येईन, इथं गळ्याची साईड येईन, आणि बटन पट्टी येईन. मी कंप्लीट करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, इथं पण आपण 4 हे केलेले, सोडलेले. 1, 2, 3, 4, 5. हे 5 झाले. याला आणि याला इथं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे जॉईन झालं. जॉईन केल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसेल ते. 1, 2. पुढची लाईन करून दाखवते मी तुम्हाला, तेव्हा नीट तुम्हाला आकार समजेल. हे बघा, हे असं पूर्ण आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने येईल ती तयार होऊन. ही लाईन करून घेते मी, त्यानंतर भेटते तुम्हाला. अशा पद्धतीचे तयार होईल ते. इथं हात येतील. आता इथं आपल्याला नवीन लाईन लावून घ्यायची ग्रीन कलरमध्ये.
हे बघा 1 2 3 याच्यातच परत अजून डबल घ्यायचं आहे आपल्याला पुढच्या लाईनमध्ये. इथं पण डबल घ्यायचं आहे आपल्याला. याच्यात पण डबल घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण एका याच्यामध्ये डबल डबल घ्यायचं आहे. 2 2 2 2 म्हणजे वाढून जातील ते आणि घेरा मोठा होईल आपला तयार. हे बघा हा राऊंड असाच आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. एका याच्यावर 2 2 2 2 घेऊन हा पूर्ण कंप्लीट करून मग दाखवते मी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे हा राऊंड. इथं जॉईन करून घ्यायचा. हा जॉईन झाला. आता याच्या पुढे आपल्याला परत हा रंग लावायचा आहे. डायरेक्ट लावलेला आहे मी रंग. त्यामध्ये घ्यायचा आहे आणि हे जे खालचे 2 पण देत ना त्याला पण पुढे घेऊन द्यायचं आहे आपल्याला. हे पहा है ना. अशा पद्धतीने ही लाईन पण आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने ही लाईन पण आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. हे बघा हे असा हा राऊंड आहे ना आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. भेटू मग. हे बघा अशा पद्धतीने ही पण आपल्या कंप्लीट होण्यात येऊन गेलेली. हिला पण आपण कंप्लीट करून घेतलं. त्याच्या पुढे परत आपल्याला ग्रीन कलर जोडायचा आहे. हे इथं पॅक करून घ्यायचं. आता पुढचा ग्रीन कलर लावायचा आहे आपल्याला. आता परत याच्यामध्ये अटकून घ्यायचं आहे आपल्याला. इथं एक खांब टाकायचा आहे. नंतर पुढे हा दुसरा खांब आणि हा तिसरा खांब. हे 3 खांब घेतले. एक साखळी घ्यायची आहे. नंतर पुढे एक खांब सोडायचा आहे आपल्याला. हा बघा हा सोडायचा आहे. याला घ्यायचा आहे. परत 2 टाकून घ्यायचे अजून. हे बघा हे 2 टाकून घेतले. परत एक साखळी घ्यायची. हे एक सोडायचं आहे. एक घ्यायचं आहे. परत याच्यामध्ये अटकून घ्यायचं आहे. एक सोडायचा. एक घ्यायचा. एक साखळी टाकायची. 3 3 खांबानंतर एक साखळी टाकायची. मग आता आपली डिझाईन तयार होते. हे बघा अशा पद्धतीने ही डिझाईन आपली तयार होते है ना. ही लाईन आपण पूर्ण कंप्लीट करून तिने ही लाईन पण आपण कंप्लीट करून घेतली. परत एक साखळी घ्यायची आहे. एक साखळी घेऊन याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा है ना. परत इथं जाऊन आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे हा 3ऱ्या नंबरच्या खांबच्या वरती आलेलो आहे आता आपण. परत 1 2 इथं 1 2 3 एक खांब घेतला. एक साखळी घेतली. परत त्याच्यामध्ये अटकवायचं आहे. हे बघा परत इथं एक साखळी घ्यायनंतर एक हे घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा परत एक साखळी घ्यायची आहे आणि हा जी साखळी घेतलेली ना आपण पुढच्या राऊंडला त्या साखळीमध्ये अटकवायचं आहे.
आणि तिथं मुक्का खांब टाकायचा आहे आपल्याला. परत एक साखळी घ्यायची आहे. त्यानंतर हा 3 नंबरचा खांब आहे ना त्याच्यावरती खांब बनवायचा आहे आपल्याला. हे बघा 2 खांब घ्यायचे आपल्याला. 2 खांब घेऊन एक साखळी घ्यायची. परत त्याच्यातच 2 खांब टाकायची नवीन. हे बघा परत एक साखळी घ्यायची आहे. परत याच्यामध्ये मुक्का खांब टाकायचा आहे आपल्याला. एक साखळी घ्यायची. परत इथं 3ऱ्या नंबरच्या खांबमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. ही लाईन अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. ही बघा या लाईनला अशा पद्धतीने आपण कंप्लीट करून घेऊ. दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशी डिझाईन तयार होईल. ती कंगोऱ्यांची डिझाईन तयार होईल. हे बघा अशा पद्धतीने हे पॅक झालं. आता इथं आपण कॉलर करून घेऊ. बटन पट्टी आणि कॉलर करून घ्यायची आपल्याला. हे कॉलर पट्टी घ्यायची आपल्याला. हे बघा है ना. नंतर हे 1 2 3 सोडायचे. त्याच्यामध्ये एक खांब टाकायचा आहे कॉलर पट्टी बनवायसाठी. हे बघा परत पुढच्या याला 3 सोडायचे. परत याच्यात 3 अटकवाय सोडून सनी अटकवायचं आहे. या अशा पद्धतीने आपण कॉलर पट्टी करून घेतली म्हणजे ती ना फिट बशीन आणि फिटिंग चांगली येईन देवायला. ही लाईन अशी आपण कंप्लीट करून घेतोय. जास्त वेळ नाही लागत या ड्रेसला. 1 तासात आपला कंप्लीट होऊन जातो. हे बघा परत इथं आपल्याला मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे काच बटन पट्टीला. हे बघा जी तुम्हाला मी आता कंप्लीट दाखवते ड्रेस तुम्हाला. या अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रो कंप्लीट करून घ्यायची. हे बघा आता तो कंप्लीट झाल्यानंतर असा दिसेल. ही कॉलर आली त्याची आणि हा ड्रेस आला. इथं हात आहेत.